मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सुपारीवरून जुंपली। आम्हाला मनसेनं इशारे देऊ नये, भाजपला द्या। मनसेच्या इशाऱ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं उत्तर। राज ठाकरेंना कुणीही अडवू नका, मुंबईत ताकद दाखवू, मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन। राज ठाकरेंचं जालन्यामध्ये जंगी स्वागत। राज ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी 1 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून ठाण्यात बॅनरबाजी। बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। बॅनरवर घालील लोटांगण वंदीन चरण असा उल्लेख। काँग्रेस नेते आजपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर। जिल्हा निहाय बैठका घेऊन विधानसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा। आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर। मोदीबाग निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा। बच्चू कडूंचं दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी मोठं काम। महाराष्ट्रासाठी सर्व चांगल्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं, सुप्रिया सुळेंचं विधान। राजकीय परिस्थिती पाहून शिंदे आणि अजितदादांना सोबत घेतलं। संघाच्या बैठकीत फडणवीसांचं स्पष्टीकरण। काही बोललो नाही तरी ते आमच्या तोंडी घालत असतात, अजितदादांचं फडणवीसांना उत्तर। ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम मायदेशात। ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताला कांस्य पदक। 12 ऑगस्टला जरांगे पाटलांची शांतता रॅली। अहमदनगरमध्ये रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी, तर मुलांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। सांगलीमध्ये 11 ऑगस्टला ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार मेळावा। ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जालन्याच्या दौऱ्यावर। विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांसोबत साधणार संवाद। सुसंस्कृत राजकारण भाजपमुळे बदललं, फैजान मिर्झांचा आरोप। तर अनिल देशमुखांच्या बॅनरच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर केली टीका। रिफायनरी विरोधकांवरील गुन्हे मागे घेणार। ग्रामस्थांवरील गुन्हे 31 ऑगस्ट पर्यंत मागे घेतले जाणार। उद्योग मंत्री उदय सामंतांची माहिती। अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका घेणार। विधानसभेसाठी निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर। मतदारांची नावं गहाळ झाल्याच्या टीकेनंतर आयोग ऍक्शन मोडमध्ये। मेट्रो 3च्या CMRS चाचणीला अखेर मुहूर्त मिळाला। पुढच्या आठवड्यामध्ये MMRC चाचणीसाठी करणार अर्ज। चाचणीनंतर मेट्रो 3च्या लोकार्पणाचा मार्ग होणार मोकळा। मुंबईतील 20 स्थानकांवर मिळणार मेडिकल सुविधा। प्रवाशांना गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत मिळणार। ऑलिम्पिक समारोप सोहळ्यामध्ये श्रीजेश असेल भारताचा ध्वजवाहक। समारोपाच्या सोहळ्यात मनू भाकर सोबत करणार भारतीय पथकाचं नेतृत्व। इराकमध्ये मुलींचं लग्नाचं वय 9 वर्ष करणारा कायदा आणणार। इराकच्या न्याय मंत्रालयानं संसदेत आणले विधेयक। मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 9 वर्ष करणारा नवीन कायदा। ज्ञानाला मल्टीस्टेटच्या कार्यालयावरती ईडीचा छापा। संभाजीनगरमधील विभागीय कार्यालयावरती ईडीची छापेमारी। बनावट पदवीच्या आधारे तरुणीने मिळवली कॅनडामध्ये नोकरी। तर नागपूर विद्यापीठातील बनावट पदवीच्या आधारे मिळवली नोकरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।